नमस्कार, मी नम्रता भारत दत्तू, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला सांगा, जर या जगामध्ये स्त्रीचं अस्तित्वच नसतं तर आपल्याला आई नसती, बहीण नसती आणि मैत्रीण देखील नसती. म्हणजेच हे सुंदर जग अपूर्णच राहिलं असतं. म्हणून स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, तर ती मायेचा झरा आहे, त्यागाची मूर्ती आहे आणि शक्तीचं प्रतीक आहे. या स्त्रीचा स्त्री सन्मान करण्यासाठी आपण 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत असतो. आज अनेक महिलांनी शिक्षण, क्रीडा, विज्ञान, समाजकारण, राजकारण अशा अनेक ठिकाणी आपला ठसा उमटवलेला आहे. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रेरणा दिलेली आहे. अशाच एका स्त्रीची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एक मुलगी असते, तिचं लहानपणीपासूनचं स्वप्न असतं ते म्हणजे देशाची सेवा करण्याचं. मात्र समाजाने तिला नकार दिला. समाजाने तिला सांगितलं की स्त्रीने फक्त चूल आणि मुलंच सांभाळलं पाहिजे. स्त्री इतक्या मोठ्या पदावर काम करू शकत नाही. मात्र त्या मुलीने जिद्दीने, मेहनतीने अभ्यास करून, कष्ट करून आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि ती स्त्री, महिला, मुलगी म्हणजे आपल्या देशाच्या IPS अधिकारी किरण बेदी यांनी नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आपलं काम प्रामाणिकपणे केलं. त्यांच्या धैर्यामुळे समाजाला प्रेरणा मिळालेली आहे. म्हणूनच म्हणतात, एखाद्या मुलीला जर संधी मिळाली तर ती समाज आणि देश दोन्ही घडवू शकते. स्त्री फक्त पाळण्याची दोरीच नाही, तर समाजाला दिशा देण्याची ताकद देखील ठेवते. म्हणूनच लक्षात ठेवा, स्त्री ही ओझे नाही तर ती शक्ती आहे. स्त्री ही दुर्बल नाही तर ती संधी आहे. स्त्री ही समस्या नाही तर समाधान आहे. म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण संकल्प करूया, प्रत्येक स्त्रीचा आदर करूया आणि तिच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया. धन्यवाद.